देवेंद्र सिंग गिल हा ॲक्टर आहे साऊथचा. त्यामुळे तो विलनची रोल करतो पिक्चरमध्ये. त्याची ओळख झाली माझी जानेवारी 2023मध्ये. जो शेखर गायकवाड आहे गायक, आपला बर्थडे आहे भावाचा, तो गायक, त्याच्यामार्फत माझी त्याची ओळख झाली. आणि त्याचं अहो मित्र मार्का हा 5 भाषेमधला मूवी आहे. त्या मूवीसाठी मी पैसे इन्व्हेस्टमेंट करावे म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं होतं. तर मी त्याच्याकडे 1,17,00,000 मूवीसाठी पैसे इन्व्हेस्ट केले. त्याने मूवीचं बजेट सांगितलं मला 30 कोटी. त्यानुसार माझा 4% शेअर ठरला त्यासोबत. आणि इतर त्यांनी माझ्याकडं 30,15,000चे लोन घेतले. असं टोटल 1,47,15,000 मी त्याला दिले. असे माझ्यासारखे 18 को प्रोड्युसर आहेत त्याच्यामध्ये. असे त्याने जवळपास 50 ते 60 कोटी रुपये गोळा केलेले. आणि याच्यामध्ये जेव्हा पिक्चर प्रदर्शित झाला तेव्हा लक्षात आलं की पिक्चरचं बजेट 8 ते 10 कोटीपेक्षा जास्त नाही. कारण मी त्या क्षेत्रात आहे, रवी सर आहेत, त्यांनाही माहिती आहे की पिक्चरचं ॲक्च्युअल बजेट 8 ते 10 कोटीपेक्षा जास्त नाही. मग ह्याच्यामधले जे मेन प्रोड्युसर आहेत आरती देवेंद्र सिंग गिल, नेहल कुलकर्णी आणि अश्विनी कुमार मिश्रा, या तिघांनी मिळून हा स्कॅम केला. की पिक्चर दाखवला 30 ते 50 कोटीच्या बजेटचा आहे, सगळ्यांकडून पैसे गोळा केले आणि ॲक्च्युअल पिक्चर बनवला 8 ते 10 कोटीचा. पिक्चरचं ॲडव्हर्टायझिंग केलं नाही, थिएटर बुकिंग केलेलं नाही आहे. चला थिएटर बुकिंगसाठी सुद्धा आधी आमच्याकडून पैसे पण घेतले की मग आम्हाला थिएटर बुकिंगसाठी पेमेंट पाहिजे. थिएटर बुकिंगसाठी सुद्धा साधारण 2 ते 5 कोटी रुपये गोळा केले, पण थिएटर बुकिंग केले नाही. 30 ऑगस्ट 2024ला हा पिक्चर रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर जेव्हा आम्ही पाहिलं तर स्क्रीन आपला जसं वडगावमध्ये अभिरुची मॉल आहे, अभिरुची मॉलला फक्त एकच स्क्रीन होती आणि एकच शो. तसं पनवेलमध्ये तर एकही स्क्रीन होती. छोटे कुठेतरी जे छोटे थिएटर आहेत तिथं 15-20 लोक बसू शकतात, अशा थिएटरला त्यांनी स्क्रीनिंग बुकिंग केली होती. जर पिक्चरचं बजेट दाखवलं 50 कोटी साधारणतः, माझा ॲग्रीमेंट समजा 30 कोटीचं आहे, कुणासोबत 33 कोटीचं ॲग्रीमेंट केलं, कुणासोबत 40 कोटीचं ॲग्रीमेंट केलं, प्रत्येक सोबत वेगवेगळ्या बजेटचं ॲग्रीमेंट केलेलं आहे. पण पिक्चरचं बजेट झालं फक्त 8 ते 10 कोटी. आणि यांनी काय केलं, आता पिक्चर दाखवत तर पिक्चर फ्लॉप गेलं, लॉसमध्ये आहे. मग त्यासाठी मी त्याला विचारणा केली. माझ्या वकिलाकडनं कायदेशीर नोटीस पाठवली मी एकोणतीस नोव्हेंबर 2024ला नोटीस पाठवली आणि त्याला विचारलं की जर पिक्चरमध्ये लॉस झालं तर लॉस झाला, ठीक आहे, पण पिक्चरसाठी तू कोणत्या ॲक्टरला किती पैसे दिले त्याचे ॲग्रीमेंट आणि बँक स्टेटमेंट दिले. तर त्याने मला नोटीसचं उत्तर दिलं की याच्यामध्ये ही गोपनीयता आहे. मी माझं कुठलाही कॉर्पोरेट बँकेचा अकाउंट किंवा इतर ॲग्रीमेंट शेअर करू शकत नाही. मी जर त्याचा सहाय्यक निर्माता आहे तर मी त्याचा भागीदार आहे. तर मला ते प्रश्न विचारणं किंवा त्या गोष्टी विचारणं आणि त्याच्याकडून ते माहिती मिळवणं माझा तो अधिकार आहे. आणि त्यांनी मला त्या माझ्या जर ॲग्रीमेंट आहे ॲग्रीमेंट त्यांनी लिहून दिले. आत्ताच मी भारतीय पोलीस शाखेला बसून आलो, साहेबांकडे माझं स्टेटमेंट झालं. स्वतः DCP साहेबांनी मासाळ साहेबांनी ते ॲग्रीमेंट वाचलं आणि ते त्यांनी सांगितलं की हा तुम्हाला तर त्यांनी हे दिलं पाहिजे, पण तो का येत नाही. ह्याच्यावरती मला शंका आली. त्यामुळे मी सर्व त्याची माहिती घेतल्यावरती हे लक्षात आलं की त्यांनी हा चौघांनी म्हणून स्कॅम केला. जे पैसे पिक्चरसाठी घेतले, पिक्चरसाठी 8-10 कोटी रुपये खर्च केले, बाकीचे पैसे त्यांनी कुठेतरी दुसऱ्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट केले आणि सगळ्यांना दाखवलं की हा लॉस आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की त्याने देवेंद्र सिंग गिलने काय केलं, वरिष्ठ अधिकारी आहेत. आता हा मुलगा आहे IPS तर मग IPS अधिकाऱ्यांनाच ओपनिंगला बोलवलं, मग त्यांच्यासोबत फोटो काढले आणि माझ्यासारख्या इतर सगळ्या को प्रोड्युसरांना तो धमकावतो की हा माझा मित्र आहे, हा ह्याच्यामध्ये भागीदार आहे, हा जॉईंट CP माझा मित्र आहे, हा माझा भाऊ आहे, असं करून त्यांनी सगळ्यांना गप्प केलं. पण मी ह्या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये असल्यामुळे मी असं काही लोकांना काही घाबरत नाही. मला माहिती आहे की कायदेशीर गोष्टी सगळ्या उघडकीस येणार आहेत. जे कागदोपत्री आहे ते पुढे जाणार नाही, कारण आपण पुढं कॅशमध्ये इन्व्हेस्ट केलेलं नाही की ते पुढे व्हायला जायला. म्हणून मी कायदेशीर मार्गाने सुरू केलं. मी 11/1/2025ला पहिली तक्रार भारतीय डेबिट पोलिसांना दिली. त्यानंतर मी उपमुख्यमंत्री अजितदादांकडे एक अर्ज केला की त्याच्यावरती काही कारवाई होत नाही आहे आणि तो समज पाठवूनही पोलिसांनी हजर होत नाही आहे. म्हणून मग मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला वरिष्ठाकडून दबाव येतो. मग मी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडे गेलो आणि त्यांना निवेदन दिलं की मला असं आमच्यावरती अन्याय झाला आहे आणि आम्हाला असं फसवणूक होती आहे आणि काही पोलीस अधिकाऱ्यांशी त्याचा संगनमत आहे असं तो सांगतो. पण
दादांकडून गेल्यानंतर त्यांनी जेव्हा खाली अर्ज पाठवला तर लगेच अर्ज तो निवड वर्ग झाला आणि आता माझं स्टेटमेंट होतं, त्याचं स्टेटमेंटही परवा नोंदवलं गेलेलं आहे. त्यांनी दिलेलं स्टेटमेंट आणि माझ्या स्टेटमेंटमध्ये भरपूर तफावत आहे सगळ्या गोष्टीची. आणि त्यांनी मला ज्या नोटीसचं दिलेलं उत्तर दिलं त्यांनी मला 2 जानेवारी 2025ला त्यांनी सांगितलं की माझं चार्टर्ड अकाउंटंट ऑडिट चालू आहे, मला ते तुम्हाला आता देता येणार नाही, पण तुम्हाला दाखवतो. त्यांनी मला आत्ता 28 तारखेला 28 जानेवारीला त्याचं बँकेचं ऑडिट रिपोर्ट पाठवला. हा ऑडिट रिपोर्ट बघा 29 डिसेंबर 2024चा आहे आणि 2 जानेवारी 2025ला काय बोलतोय की माझ्याकडे अजून ऑडिट रिपोर्ट आलेला नाही. मग हा ऑडिट रिपोर्ट काय आहे आणि ह्याचं जेव्हा बॅलन्स शीट सगळं चेक केलं, त्या बॅलन्स शीटमध्ये दाखवतोय की 18 कोटी रुपये 18,69,37,37,000 हे को प्रोड्युसर लोकांनी त्याला दिलेत, पण कुणी किती दिलेत ह्याचं कुठं काही परमिशन दिलेलं नाही. त्यामुळे हा पण झोल आहे. आणि तो म्हणतो की 3.5 कोटी रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केलेत. म्हणजे मेन प्रोडक्शन हाऊस जे मिहिर कुलकर्णी आहे, अश्विनी कुमार मिश्रा आहे आणि आरती लीला आहे, त्या तिघांनी फक्त 3.5 कोटी लावलेत आणि 8.5 कोटी रुपये को प्रोड्युसर म्हणून गोळा केले आणि हे मेन निर्मातेच आहेत. म्हणजे हा स्कॅम नाही आहे का?